नमस्कार, मी आमिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता सगळ्या फ्रेश अँड फास्ट बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे मुंबईमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय आणि यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांकडून प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे. मुंबईमधल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणार, तसं मुंबईमध्ये जास्तीत जास्त झाडं लावणार अशी माहिती सुद्धा पाहणीच्या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई पाहणीच्या दरम्यान सफाई कामगारांसोबत चहा घेऊन चर्चा केली आहे आणि यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या. शिवसेना आमदार अपात्रतेवरती आजपासून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर नियमित सुनावणी सुरू होती आहे. मागील सुनावणीमध्ये ठाकरे गटाचा व्हीप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता, तर अधिकचे पुरावे सादर करण्यासाठी परवानगी ठाकरे गटाने मागितली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे. खारेगावमध्ये त्यांचं जंगीरित्या स्वागत केलं जाईल, तर संध्याकाळी पालघरमध्ये सुद्धा जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. आंतरवाली सराटीमध्ये लाठीमारीचे आदेश गृहमंत्री फडणवीसांनी दिले नव्हते, ही बाब माहिती अधिकारामधून उघड झाली आहे. त्यामुळे लाठीमारामध्ये कुणाचा हात आहे याचा फडणवीसांनी शोध घ्यावा, याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जालन्यातील लाठीमार अमानुष असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पोलिसांना झालेली मारहाण सुद्धा दुर्दैवी असून लाठीमार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्या मागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे, स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नाही असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलंय. पुण्यामधल्या भिगवणमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ लावलेला पोस्टर अज्ञात व्यक्तीनं फाडलाय आणि या प्रकरणी भुजबळांसह अज्ञातांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे. गुन्हा दाखल न केल्यास पुणे सोलापूर महामार्गावरती आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये गावोगावी भांडणं लावण्याचा भाजपचा कुठलीच डाव असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय. हिंदू मुस्लिम दंगली होत नाहीत म्हणून जातीय द्वेषाचा नवीन फॉर्म्युला भाजपने आणलाय अशी टीका सुद्धा गोटेंनी केली आहे. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काल संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या प्रकरणी आमदार राजेश टोपे यांच्यासह एकूण 31 आंदोलनकर्ते आणि 100 ते 150 अज्ञातांवरती गुन्हा दाखल झालाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. सीबीआय रिपोर्ट लीक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 2021 मध्ये कथित 100 कोटी घोटाळ्याचा सीबीआयचा रिपोर्ट हा लीक करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस हे आज नाशिक तालुक्यामधल्या कुशेगाव आणि मोडाळे गावांच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि यावेळी ते शासकीय योजनांचा सुद्धा आढावा घेणार आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आजचा 6वा दिवस आहे. बीड जिल्ह्यामधल्या पिंपळगाव आजरा इथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या दरम्यान रोहित पवारांनी चहाच्या टपरीवरती चहा सुद्धा बनवलाय. अकोल्यामधल्या अकोटफेल परिसरामध्ये 2 गट आमने-सामने आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावरती दगडफेक केली. सध्या या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या विरोधात पीसीपी एनडीटी या कायद्याच्या नुसार खटला दाखल करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती इंदोरीकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावरती आज संगमनेर कनिष्ठ न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. स्वामी समर्थ केंद्रातील खंडणीखोर सेवेकरी महिलेकडे 19 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळांकडून पैसे उकळल्याप्रकरणी त्यांना अटक सुद्धा झाली आहे. सुषमा अंधारेंमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला कुलूप लागणार अशी टीका शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केली. आपल्या विरोधामध्ये उमेदवार उभा केल्यामुळे काहीही फरक पडत नाही असंही बांगर म्हणाले. काल रविकांत तुपकरांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या एल्गार सभेचं रूपांतर जाहीर सभेमध्ये झालं. या सभेमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर सुद्धा दिसून आल्या आणि यामुळे तुपकर शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. कोल्हापुरामधल्या भोगावती साखर कारखाना हा पुन्हा एकदा आमदार पीएन पाटील यांच्या ताब्यात आलेला आहे. सत्तारूढ पीएन पाटील गटाने 25 पैकी 24 जागांवरती चांगलाच विजय मिळवला. विरोधक संस्थापक गटाचे धैर्यशील पाटील हे एकटेच विजयी झाले. हिंदू एकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करणं, ती वाढवणं यासाठी आमचा दरबार असतो. यावरती आक्षेप असतील तर दरबारामध्ये या आमने सामने करू असं प्रति आव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिलंय.
संविधानामध्ये आतापर्यंत 125 वेळा घटना दुरुस्ती झाली. हिंदू राष्ट्रासाठी आणखी एकदा घटना दुरुस्ती झाली तर काय बिघडलं, असं वक्तव्य सुद्धा धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे. लोकांच्या हृदयामध्ये हिंदू राष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदू राष्ट्र होईल, असं विधान धीरेंद्र शास्त्रींनी केलंय. हिंदू राष्ट्रामध्ये कोणी रामयात्रेवरती दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. दिशादर्शक फलक बसवण्याच्या कामासाठी 2 तासांचा ब्लॉक असेल. त्यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही बंद असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यामधल्या त्रुटी दूर करून लवकरच नामकरणाची प्रक्रिया पार पडणार, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांना दिलंय. पुणे मेट्रो प्रकल्पास नागपूरप्रमाणेच कर आकारणी केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी याबद्दलच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पुण्यामधल्या नवले पुलावरती मागील 10 महिन्यांमध्ये अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीररित्या जखमी झाले असून 18 जण किरकोळ जखमी झाले आहेत. वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईमध्ये आता पहिला गुन्हा नोंदवण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत सांताक्रूजमधल्या भारत रियालिटी व्हेंचर्स या कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्लीतील वाढतं प्रदूषण आणि बाजूच्या राज्यामध्ये जाळल्या जाणाऱ्या परालीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होतीये. आज दिल्लीमधला AQI 300च्या पार गेलाय. काँग्रेसकडून राजस्थान निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यामध्ये 1 कोटी कुटुंबाला 500 रुपयामध्ये गॅस सिलेंडर देण्याची घोषणा होतीये. तसंच मोफत इंग्लिश मीडियम शिक्षणाचं सुद्धा आश्वासन देण्यात आलंय. 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केली आहे. 1760 कोटी रुपयांचं ड्रग्ज, रोख रक्कम, दारू आणि मौल्यवान वस्तू सुद्धा जप्त करण्यात आल्या. उत्तर काशीमध्ये बोगद्यात गेल्या 10 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले. त्या मजुरांचा पहिला व्हिडिओ आता समोर आलाय आणि हे सगळे मजूर सुखरूप असल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय. उत्तर काशीमधल्या बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांच्या बचाव कार्याला वेग आलाय. मजूर अडकलेल्या भागामध्ये वीज आणि पाणी उपलब्ध करण्यात आलं असून पाईपलाईनच्या माध्यमातून कामगारांना अन्न, पाणी आणि औषधं सध्या पुरवली जात आहेत. गोध्रा वडोदरा महामार्गावरती एका खासगी बसचा भीषण अपघात झालाय. यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. तुर्कीहून भारताकडे निघालेल्या मालवाहू जहाजाचं लाल समुद्रामध्ये अपहरण झालं आणि या अपहरणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. इराण समर्थित हौती दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा इस्रायलचा आरोप आहे. मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत मंत्री छगन भुजबळांच्या विरोधामध्ये साताऱ्यामधल्या कराडमध्ये निदर्शनं करण्यात आली आहे. यापुढे टीका केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वादयुद्ध सुरू आहे. एकमेकांवरती टीका करणं दोघांमध्ये अजूनही सुरू आहे. यावरती जरांगेंनी टीका करणं थांबवलं तर मी सुद्धा टीका करणार नाही, असं भुजबळांनी म्हटलंय. विदर्भामध्ये सुद्धा कुणबी जातीच्या नोंदी सापडल्यात. अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 68,477 कुणबी जात प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या. मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींचा शोध सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. कुणबी प्रमाणपत्रांसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नागरिकांना केलंय. पुरावे सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी टोला लगावलाय. मराठ्यांवरती लाठीमार केल्याचं बक्षीस त्यांना मिळालं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल करू नका, असं आवाहन जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलंय. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी हजारो कोळी बांधव वारकऱ्यांच्या वेशामध्ये पंढरपूरमध्ये दाखल झाले, असा दावा शरद कोळी यांनी केलाय. प्रशासनाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 1,17,000 विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात होते आहे. 239 केंद्रांवरती ही परीक्षा होणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी 32 भरारी पथकांची सोय करण्यात आली आहे. अकोल्यातील संजय
बोडखेंनी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसकडून त्यांनी अकोट विधानसभा मतदारसंघांची निवडणूक लढवलेली होती। त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये काहीशी खळबळ माजली आहे। घर चलो संपर्क अभियान आणि लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबारमध्ये येणार आहेत। 23 नोव्हेंबरला ते दौरा करतील। 5 मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत। उल्हासनगर महापालिकेतील आशा वर्कर्सना 2100 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय। दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तांनी बोनस जाहीर केलाय। आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिवस। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरामध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि यासाठी 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा या यात्रेवरती नजर ठेवली जाईल। अंबरनाथ शहरातील विकास कामांचा आढावा खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलाय आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण सुद्धा त्यांनी केलंय। पालिकेमधल्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आहे, आढावा घेतलाय आणि सूचना सुद्धा केल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 29 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावरती येतात। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन 30 नोव्हेंबरला होणार आहे आणि या सोहळ्याला त्या उपस्थित असतील। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने वर्ध्यामधल्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे। हिंगणघाटच्या पोहणा गावामधून अनिल देशमुखांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेची सुरुवात झाली आहे। दिवाळीच्या नंतर कामावरती पुन्हा एकदा रुजू होण्यासाठी उत्तर भारतीय मजुरांनी रेल्वे गाड्या फुल झालेल्या आहेत। मुंबई सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आता फुल झाल्या आहेत। वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी अनुज तारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तारे याआधी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते। सांगली जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची सातारा इथे बदली झाली आहे। धुळे शहरामध्ये छत्रपती संभाजी गार्डन इथे छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा बसवला जाणार आहे। मात्र पुतळ्याचं काम रखडल्यामुळे छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती ही आता आक्रमक झाली आहे आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सरसंघचालक मोहन भागवत वाशिमच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी वाशिममधील स्वयंसेवकांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलं आहे। वाशिम तालुक्यातील नागटणा ते जुमडा या पुलाचं बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन इढोळे यांनी संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। पुण्याच्या दौंड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीच्या पात्रातील बंधाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती लागली आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून दुष्काळाचं सावट गडद होण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत। दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे कापूस उत्पादनामध्ये घट झाली आहे। तसंच कापूस तोडणीसाठी मजूर मिळत नसून योग्य भाव नसल्याने शेतकरी कापूस घरामध्ये साठवणूक करून ठेवतायत। पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ स्थिती असल्यामुळे यंदा ऊस गाळप कमी होण्याची शक्यता आहे। 2023-24च्या हंगामामध्ये 1,51,90,000 टन ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घट होते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित सुद्धा बिघडतंय। दररोज 150 ते 200 वाहनांमधून 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक होती आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 90,000 हेक्टरपैकी केवळ 3,500 हेक्टरवरती रब्बीची पेरणी झाली आहे। अत्यल्प पावसामुळे रब्बीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून केवळ 300 हेक्टरवरती गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे। वर्धा जिल्ह्यातील कृषी ग्राहकांच्या रोहित रानबद्दल तक्रारींसाठी महावितरणकडून हेल्पलाईनची 24 तास सुविधा सुरू झाली आहे। ट्रान्सफॉर्मर जळाला तरी हेल्पलाईनवरती कळवा या बोधवाक्याखाली ही सुविधा उपलब्ध असेल। धुळे जिल्ह्यातील भूजल पातळी ही 0.80 मीटरनं घटली आहे। 107 विहिरींपैकी तब्बल 71 विहिरींमधील भूजलाची पातळी ही घट झाल्याची नोंदवली गेली आहे। त्यामुळे रब्बीच्या पिकांना आता फटका बसणार आहे। दिवाळी उलटून गेली तरी सुद्धा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये। आठवड्याभरामध्ये विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे। महारेशीम अभियान 2024चा वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। या अभियानामधून सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती गाव पातळीवरती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे।
नाणीजाम इथल्या नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुकांचं तब्बल 11 वर्षांनी धुळे शहरामध्ये आगमन झालंय। या निमित्ताने भाविकांनी शहरामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढली आणि मोठ्या संख्येने भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतलाय। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या शेलू खडसे गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून घराचे 8 उतारे दिले जात नाहीयेत आणि यामुळे गावकरी पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्याचं दिसतंय। धुळे जिल्ह्यामध्ये उद्यापासून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात होणार आहे। केंद्राच्या योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु अद्याप योजनेचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना या यात्रेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात आलेल्या एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाला सुरुवात झाली आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत बसवण्यात आलेल्या 300 कॅमेऱ्यांचा लोकार्पणाचा सोहळा पार पडलाय। नाशिक शहरामध्ये एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवून नेल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि गुन्हा दाखल झालाय। वर्ध्याच्या बोर धरणामध्ये पडलेल्या अधिकाऱ्याचा मृतदेह अखेर सापडलाय। गेल्या 3 दिवसांपासून शोधकार्य सुरू होतं। बोर धरण परिसरामध्ये असलेल्या केसची तपासणी करण्यासाठी ते गेलेले होते। प्रशासकीय अधिकाऱ्याचा याच वेळी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला। पुण्यामधल्या शिवणे परिसरामध्ये असलेल्या एका वाईन शॉपवरती 5 ते 6 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला आणि या दरोड्याची घटना संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। जालन्यामधल्या कन्हैयानगर जवळच्या बाजार समितीसमोर ट्रक आणि बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये 10 ते 12 प्रवासी जखमी झालेले आहेत। या जखमींमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। उपचाराच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या 4 बोगस डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणं, 9 मोबाईल, सिम कार्ड्स, कार आणि 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। पुण्यामध्ये एका टेम्पो चालकानं 6 वाहनांना जोरदार धडक दिली आणि अपघात झाला। यामध्ये 7 जण जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल झालाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुरामधल्या अशोक चौकामध्ये माल वाहतूक रिक्षामधून 18,000 रुपये किमतीचा काही माल आणि फ्रूट बियर सुद्धा जप्त केली आहे आणि या प्रकरणी 2 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरमधील रामदेव अपार्टमेंटमधील दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे। यामध्ये 5 दुचाकी जळून खाक झाल्या असून आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। वसईच्या वैतरणा खाडीपात्रामध्ये कामगारांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना घडली। या बोटीतील 22 पैकी 20 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय आणि 2 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। मनोज जरांगेंच्या रॅलीमध्ये लूटमार करणाऱ्या लातूर आणि नाशिक जिल्ह्यातील टोळीला जेरबंद करण्यामध्ये सांगलीमधल्या विटा पोलिसांना यश आलंय। त्यांच्याकडून 1,39,000 रुपयांची रोकड जप्त झाली आहे। पुण्यामधल्या शिवणे परिसरामध्ये एका वाईन शॉपवरती 5 ते 6 जणांनी दरोडा टाकला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। गोवंडीमध्ये बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी कारवाई केली। या क्लिनिकवरती छापा टाकून डॉक्टरला सुद्धा अटक झालेली आहे। इस्रायली सैन्यानं उत्तर गाझातील एका रुग्णालयाच्या इमारतीवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। इस्रायल आणि हमास युद्धाच्या दरम्यान आज ब्रिक्सची ऑनलाईन बैठक होणार आहे। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होतील। त्यांच्यासह संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गुटेरे हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये पुन्हा एकदा भेट होणार आहे। व्हाईट हाऊसचे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। मागील आठवड्यामध्ये सुद्धा या दोघांची भेट झालेली होती। अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या पत्नीचं निधन झालंय। त्या 96 वर्षांच्या होत्या। जॉर्जिया इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अभिनेत्री माधुरी दीक्षितला 54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचा विशेष पुरस्कार जाहीर झालाय। त्यांनी भारतीय चित्रपट विश्वामध्ये अद्भुत आणि अविस्मरणीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली आहे। आणि यानंतर इथे एक छोटासा ब्रेक, पाहत रहा पुढारी न्यूज।